हैदराबाद इज डाइंग हे वाक्य गेल्या 2 दिवसात तुम्ही नक्कीच ऐकलं असेल। शिवाय सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये रात्रीच्या भयान अंधारामध्ये जंगलातल्या मोरांचा आणि पक्ष्यांचा रडण्याचा आवाजही तुम्ही ऐकला असेल। या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या रडण्याचं कारण आहे त्यांची उद्ध्वस्त होणारी घरं। सध्या तेलंगणामध्ये 400 एकर पसरलेल्या जंगलावरती तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारने बुलडोझर चालवला, कारण तेलंगणा सरकारला हैदराबाद युनिव्हर्सिटीची 400 एकर जागा ऑक्शन करायची आहे, म्हणजे लिलावात काढायची आहे। त्यांना त्या ठिकाणी विकासाच्या नावाखाली आयटी पार्क सुरू करायचंय। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा असा दावा आहे की या 400 एकरच्या जंगलाच्या जागेवर जर आयटी पार्क आलं तर 50,000 कोटींची गुंतवणूक होईल आणि 5 लाख रोजगार निर्माण होतील, ज्यासाठी तिथे भयानक पद्धतीने जंगल तोड सुरू आहे। यावेळी त्या जंगलातले सगळे प्राणी आणि पक्षी अक्षरशः सैरभैर करत पळत सुटलेत। हरणांचा कळप इकडे तिकडे धावताना दिसतोय, आणि हे सगळं कशासाठी तर विकासाच्या नावाखाली होणाऱ्या आयटी पार्कसाठी। पण खरंच याची गरज आहे का? तेलंगणा सरकारला ते जंगल सोडून दुसरी कुठलीच जागा मिळाली नाही का? त्या जंगलावर ज्यावेळी अमानुषपणे बुलडोझर चालवला त्यावेळी त्या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा होणारा आवाज तेलंगणा सरकारला आला नसावा का? जेव्हा सरकारच्या या निर्णयाविरोधात हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला, प्रोटेस्ट केला, तेव्हा तेलंगणा पोलिसांनी 50 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं, मोठमोठे बॅरिगेड्स लावले, आजूबाजूच्या परिसरात सगळ्यांसाठी नो एंट्री केली। पुढे जंगल तोडीला दिवसा विरोध होत होता, म्हणून या तेलंगणा सरकारने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला, ज्यावेळी सगळे प्राणी आणि पक्षी आराम करत होते। त्यावेळी अचानक कित्येक बुलडोझर या जंगलात घुसले आणि जंगलतोड सुरू झाली। सध्या तरी सुप्रीम कोर्टाने तेलंगणा सरकारला पुढचा आदेश येईपर्यंत इथली झाडं तोडायला बंदी घातली आहे, पण तरी सुद्धा अगदी छुप्या पद्धतीने त्या ठिकाणी जंगलतोड सुरू आहे। नेमकं काय प्रकरण आहे? 400 एकर जागेचा वाद काय आहे? सगळं काही सविस्तर सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। 30 मार्चचा दिवस होता, ज्यावेळी गुढीपाडव्याचा सण म्हणून संपूर्ण युनिव्हर्सिटीला सुट्टी होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ईद होती, त्यामुळे तेव्हा सुद्धा युनिव्हर्सिटी आणि कोर्टाला सुट्टी होती। याचाच फायदा घेत तेलंगणा सरकारने 40 बुलडोझर युनिव्हर्सिटीच्या कॅम्पमध्ये आले। त्यांनी त्या ठिकाणी एक एक करून झाडं तोडायला सुरुवात केली, पण याला तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केलेला होता, आणि म्हणूनच तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनानं दिवसा बुलडोझर थांबवले। पण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पुन्हा एकदा हे बुलडोझर जंगलात घुसले। याच रात्रीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले, ज्यामध्ये कित्येक प्राणी आपला जीव वाचवत सैरभैर फिरत होते। पुढे 2 एप्रिलला दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली। यात विद्यार्थ्यांसोबत जंगल वाचवण्यासाठी शिक्षक असतील, प्राणी मित्र असतील किंवा वनमित्र असतील, यांनी सुद्धा कडक शब्दात सरकार विरोधात घोषणाबाजी केल्या। पण पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्यातल्या 50 जणांना ताब्यात घेतलं। त्यानंतर मोठमोठाले बॅरिगेड्स लावले, इतर कोणालाही तिथे यायला परवानगी दिली जात नव्हती। विद्यापीठाचं मेन गेट सुद्धा बंद करून ठेवलं होतं। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता, पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा विरोध थांबत नव्हता। एकीकडे विद्यापीठ म्हणते की ही जमीन किंवा हे जंगल आमच्या मालकीचं आहे, तर दुसरीकडे तेलंगणा राज्य सरकार सुद्धा या जमिनीवरती आपला हक्क सांगते। आणि त्यासाठी हा वाद नेमका काय आहे तो आधी समजून घेऊयात। गोष्ट आहे 1974 ची, ज्यावेळी केंद्र सरकारने हैदराबाद विद्यापीठाला 2300 एकर जमीन दिलेली होती। पुढे 2003 आणि 4 मध्ये आंध्र प्रदेश सरकार आणि विद्यापीठ यांच्यामध्ये या जमिनीच्या देवाणघेवाणीसाठी एक करार झाला। या कराराअंतर्गत गोपानपल्ली इथली 397 एकर जमीन विद्यापीठाला देण्यात आली। आंध्र सरकारने 2004 मध्ये विद्यापीठा शेजारची 400 एकर जमीन IMG अकॅडमीला दिली। 2006 मध्ये हे वाटप रद्द करण्यात आलं। त्यानंतर हे प्रकरण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात गेलं। यात निकाल सरकारच्या बाजूने आला। 2014 मध्ये आंध्र प्रदेशपासून वेगळं होऊन तेलंगणा एक नवीन राज्य बनलं। त्यानंतर 26 जून 2014 ला तेलंगणा सरकारने ही 400 एकर जमीन तेलंगणा राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा सहकार्य म्हणजेच TGIIC ला दिली, आणि मार्च 2025 मध्ये TGIIC ने या क्षेत्राच्या जमिनीच्या मालकी आणि विकासासाठी ब्ल्यूप्रिंट शेअर केला। तेव्हापासूनच विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षक प्रोटेस्ट करतायत। हैदराबाद विद्यापीठाला लागून असलेली ही 400 एकर जमीन IT कॉरिडॉर मध्ये येते। त्याचा व्यावसायिक दर हा खूप जास्त आहे, त्यामुळे तेलंगणा सरकारने IT पार्कसाठी त्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला, आणि इथूनच खऱ्या अर्थाने वादाला सुरुवात झाली। हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षक पर्यावरणाच्या दृष्टीने या ठिकाणी IT पार्क होऊ नये अशी मागणी करतायत।
पण तेलंगणा सरकार काही ऐकायला तयार नाहीये. या जंगलात मोर, हरिण, ससे आणि इतर अनेक प्राणी आहेत. पण या सगळ्या प्राण्यांच्या मुळावर आता तेलंगणा सरकार उठल्याचं दिसतंय. याविषयी माहिती देताना हैदराबाद विद्यापीठाचे अधिकारी आपली ओळख लपवत सांगतात की ज्या ठिकाणी जंगलतोड सुरू आहे, होत आहे, ती जमीन तेलंगणा सरकारची आहे. या जमिनीशी संबंधित कोणत्याही कायदेशीर कारवाईमध्ये विद्यापीठ पक्षकार नव्हते. भारत हा लोकशाही देश आहे आणि प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच विद्यापीठ विद्यार्थ्यांना थेट आंदोलन थांबवण्यासाठी सांगू शकत नाही, असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आता याची शहानिशा केली असता 2022 मध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाने आणि 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 जुलै 2024 ला सरकारने ही जमीन तेलंगणा राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळाला दिली. यानंतर 2 याचिका तेलंगणा उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. या याचिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे ही जमीन डीम फॉरेस्ट म्हणजे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्याची मागणी केली गेली आहे. पण त्याच वेळी सरकार ही जमीन वन जमीन नाही असं म्हणतंय. आता ज्या पद्धतीने तेलंगणा सरकारने 30 आणि 31 तारखेला गुढीपाडवा आणि ईदला कोर्टाला असणाऱ्या सुट्टीचा फायदा घेत तेलंगणा सरकारने ही जंगलतोड केली आहे, तेव्हा त्यांनी एवढी मोठी घाई का केली? कोर्टाच्या निकालानुसार जर ही तेलंगणा सरकारची जमीन होती तर एवढ्या गडबडीनं रात्रीचा बुलडोझर चालवायची काय गरज होती, असाही सवाल निर्माण केला जातो. मंडळी, तेलंगणा सरकारला या 400 एकरच्या जमिनीवरती IT पार्क उभारायचा आहे. यासाठी एकीकडे विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट सुरू आहे, तर दुसरीकडे पोलीस त्यांना अडवताना दिसतायत, जेणेकरून बुलडोझर त्यांचं काम व्यवस्थितपणे करू शकतील. आता प्राणी पक्ष्यांचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यावरती तेलंगणा सरकार म्हणतंय की या ठिकाणी कुठलेही प्राणी नाहीयेत, कोणते हरिण नाहीत, कोणते कोल्हे नाहीत, ना कोणते वाघ आहेत. पण हैदराबाद विद्यापीठ म्हणते की या ठिकाणी 700 पेक्षा जास्त फुलांची झाडं, 10 सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, 15 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आणि 200हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. तसेच अब्जावधी वर्षांहून अधिक जुन्या खडकांच्या रचना सुद्धा आहेत. शिवाय फार रेअरली दिसणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये ठिपकेदार हरणं, रानडुकर, पोर्क्युपिन, ससा असे प्राणी आहेत. यातले पँगोलिन तर शिकारीमुळे आधीच कॅम्पमधून गायब झालेत. त्यानंतर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये रसेलचा साप, कोब्रा, इंडियन रॉक पायथॉन, इंडियन क्रेट्स आणि मॉनिटर लिझार्ड कॅम्प्समध्ये वाढतात. या व्यतिरिक्त गिधाडे, हॉक्स, सारस, कॉर्मोरंट्स, हॅरॉन, आयबीस, फ्लेमिंगो, इंडियन पिट्टा आणि पेलिकन यांचाही समावेश आहे. आता एवढ्या सगळ्या प्राणी पक्ष्यांनी नेमकं जायचं कुठे, याचं उत्तर तेलंगणा सरकारकडे आहे का? हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आज आपण निसर्गाच्या जीवावर उठलोय, पण देव न करो भविष्यात हाच निसर्ग आपल्या जीवावर उठू नये. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.